वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। मी अविवेकाची काजळी फेडून विवेकदीप उजळी, योगिया पाये पादिपळी निरंतर। संत ज्ञानेश्वर माऊली 5व्या अध्यायामध्ये परित्राणाय साधूनां विनाशाय चतुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे ह्या श्लोकावर भाष्य करत असताना लिहितात, मी अविवेकाची काजळी फेडून विवेकदीप उजळी, योगी या पाये पादिपळी निरंतर असं ते लिहितात। यामध्ये ह्या श्लोकावर भाष्य करताना ते लिहितात की ते वेळी आपले चैनी काय वारे मी साकारू होऊनी अवतरे। अर्जुना ते श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सांगतात, मी आपल्या माणसाचा कैवार घेण्यासाठी साकार होऊन अवतरतो आणि मग अज्ञानाचे अंधारे गिळून घाली आणि अज्ञान नष्ट करतो। अधर्माची अवधी तोडी दोषाची लिहिली फाडी आणि सज्जना करवी गुढी सुखाची उभवी आणि अज्ञान नासतो। अधर्माची अवधी तोडून टाकतो, दोषाची लिहिलेली फडी ते काढून टाकतो आणि सज्जना करवी गुढी आनंदाची उभी आणि सज्जन माणसाकडून आनंदाची गुढी उभारतो। दैत्याच्या कुळ नाशी साधूचा मानू घेऊसी आणि धर्माशी नीतीशी सेज भरी। आणि काय करतो मी, दैत्याची कुळे म्हणजे परित्राण विनाशाचे दुष्कर करण्याला ठार मारतो आणि साधूचं रक्षण करतो आणि दुष्कृत करण्याला ठार मारतो। आणि मी अविवेकाची काजळी विनाशा धर्मसंस्थापनार्थ आहे। ह्या गोष्टीवर ते ह्या श्लोकावर ह्या बाबीवर ते विवेचन करतात की ते म्हणतात, मी अविवेकाची काजळी अज्ञान नासून मी ज्ञानाची पेरणी करतो। मी अविवेकाची काजळी फेडून विवेकदीप उजळी, विवेकाचा दीप उजळतो आणि मग त्यावेळेस योगी या पाये पादिपळी निरंतर। तर असं ते भाष्य करतात ह्या श्लोकावर। माय हो, तर खरा योगी जो माणूस असतो त्याला सगळे दिवस सारखे असतात। आपण जे संसारी लोक असतो, संसारामध्ये आपण नेहमी कष्ट करत असतो आणि त्या कष्टाला पर्याय, कष्टामधून एक दिवस तरी मुक्तता मिळावी आणि गोडधोड खायला मिळावं हा हेतू पूर्वी होता आणि त्यानुसार हे सण निर्माण झाले आणि त्यातूनच एक महत्त्वाचा आणि आनंदाचा सण हा दिवाळी निर्माण झालेला आहे। तर दिवाळीचा दिवस हा लोकांसाठी, संसारिक लोकांसाठी महत्त्वाचा असतो, पण जो योगी असतो त्या योग्याला सगळे दिवस सारखेच। हरीच्या दासा आणि हरिदायी दिशा, दाही दिशा सारख्या दिवस सारखेच असतात। कोणताही दिवस कमी नाही आणि कोणताही दिवस वाईट नाही, कोणताही दिवस कमी पतीचा नाही आणि कोणताही वाईट नाही। हा दृष्टिकोन म्हणजे योग्याचा असतो। आणि पण संसारिकाचा तसं नाही। संसारिकाला हे दिवाळी जी असते तर ही दिवाळीचा सण, दिवाळीचा दिवस हा त्याला श्रेष्ठ वाटत असतो। पण तसं श्रेष्ठ वाटण्यासारखं दिवस तर सगळे सारखेच असतात। दिवस येतील, दिवस जातील, दिवस येतात, दिवस जातात, सारखेच असतात। दिवसामध्ये काही फरक नसतो। तर पण हे कोणाला कळत आहे, हे संसारिकाला कळत नाही, हे कळतं योगियाला। मग हो, योगिया म्हणजे कोण? तर मुक्ताबाई म्हणतात, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, जग रागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी।
तुम्ही तरुण इसो तारा आणि ताटी उघडा ज्ञानेश्वर. जो योगी आहे तो पावन मनाचा पाहिजे. आणि जंतर वेळेत आहेत, जंतर आज्ञेने आहेत, त्यांनी जरी अपराध केले तर ते अपराध आपण सहन केले पाहिजे. साहे अपराध जनाचा जग रागे झाले वन्नी. जग रागानं जरी लाल झालं तरी संतानं सुखानं पाणी व्हायला पाहिजे. आणि आपण बी तारायचं आणि विश्वाला तारायचं. जगातील लोकांना तारून नेण्याचा प्रयत्न करायचा, त्याला शिकविण्याचा अवघे करून सोडावे, म्हणजे ज्ञानीय करून सोडावे सकळ जग. तर असं संताचं काम आहे, योगी याचं काम आहे. तर हा योगी असा पाहिजे. पण असा योगी नसावं घर बांधिले डोंगरी आणि ईशया हिंडे दारोदारी. ईशयासाठी दारोदार हिंडतो आणि डोंगरामध्ये घर बांधतो, असा योगी नाही. तर योगी पावन मनाचा पाहिजे. आणि त्यामुळं श्रीकृष्ण महाराज 6व्या अध्यायामध्ये अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तू योगी हो. का अर्जुन म्हणतो, का योगी मी, काहून योगी हो? ते म्हणले तपस्वी भेदिक योगी. तपस्यापेक्षा योगी श्रेष्ठ आहे अर्जुना. तपस्वी भेदिक योगी ज्ञानी भेवपी, ज्ञानीपेक्षा श्रेष्ठ आहे. ज्ञानी भेवपी मतोदिक आणि कर्मी भिचादिक योगी तस्माद योगी भाव अर्जुन. त्यामुळं तू कर्मयोग्यापेक्षाही योगी श्रेष्ठ आहे. त्यामुळे योगी तो अर्जुना योगी हो. आणि योगी कसा हो? योगी नामपी सर्वेशाम मदगते नांतरात्मा श्रद्धावान भजते माम समयुक्त तुम. तसा योगी मला, युक्त योगी मला श्रेष्ठ वाटतो. तर त्याप्रमाणे योगी व्हायला पाहिजे. आणि असा योगी जर माणूस झाला तर योगी या पाये पाणी निरंतर. आणि योगी याला कोणताही दिवस कमी नसतो, कोणताही कमी जास्त नसतो. सतत चिंतन करणं हा त्याचा धंदा असतो परमेश्वराचं. आणि त्याला कळतंय ज्ञानानं की आपण ह्या संसारात आलोत, तर आपण ह्या संसारात आलोत कशासाठी? दिवाळी मानण्यासाठी नाही आलोत. दिवाळी सण साजरा, विशिष्ट दिवस साजरा करण्यासाठी नाही आलोत. आपण इथं आलोत तर आपल्याला जो रोग झालेला आहे, अनादी नावाचा रोग झालेला आहे, तो रोग तो नीट करण्यासाठी आलोत आपण, तो दुरुस्त करण्यासाठी आलोत. तर तो रोग ज्यावेळेस केव्हा दुरुस्त होईल? ज्यावेळेस आपण परमेश्वराला अनुसरू आणि देशाच्या शेवटी जाऊ, झाडाच्या तळवटी बसू आणि झाडाच्या तळवटी बसून परमेश्वराचं चिंतन करू. आणि तो खरा दिवस आपल्या योगी या पाहेपादी कोळी निरंतर. तर तो जो दिवस आहे तर तो खरा योग्यासाठी दिवाळीचा दिवस आहे. आणि तसं योगी तर सतत परमेश्वराचं चिंतन करतो. आपल्याला आपल्या लीला चरित्रामध्ये एक छोटा पोरगा आहे, त्याला योगी म्हणून त्याच्याकडे हात बोट दाखवता येते. तो मंगरूळ पीरला स्वामीचा मुक्काम होता आणि त्या दिवशी सकाळ झालेली आहे. स्वामी उपोड झालेला आहे स्वामीचा. आणि स्वामी त्या पोराला म्हणतात बटका खेळायला जा. आणि असं खेळायला ते म्हणतं बरं. आणि मग त्यावेळेस निघतो तो खेळायला झाला. आणि मग बाईसा म्हणतात बटका बाबाचे धोत्र फार रुळे आहेत, ते जरा धुवून आण बरं. आणि मग ते बाबाचे कपडे घ्यायला धुवून जातो, धुवायला घेऊन जातो. आणि गावाच्या पूर्वेला एक लहानसा ओढा असतो, नदी असते. आणि त्या नदीवर जातो, कपडे धुवून टाकतो आणि तिथं खेळत बसतो. आणि त्या ओली वाळूमध्ये आपले पाय रोवतो, एक घर तयार करतो, गुंफा तयार करतो. ही चांगदेवरावळाची गुंफा, ही श्री चक्रधर स्वामी महाराजाची गुंफा, ही गोविंदपूर महाराजाची गुंडभरावळाची गुंफा. असं सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत म्हणत असतो. त्याला खाण्यापिण्याची शुद्ध नाही ना, यातिकुळीची शुद्ध नाही. यातिकुळं माझे गेले हरपूने गोविंदा वाचून आणू नये. यातिकुळ माहीत नाही त्याला भूक माहीत नाही. तान भूक त्याची हरून गेलेली. 4 वाजले. इकडं स्वामीचा जेवण म्हणजे हे झालं आणि स्वामीचा पौढ झाला. स्वामी उपौढ झाला. बसले स्वामी जास्त नसतं येत. आणि एवढ्यात बायसा म्हणते बाबा ते लेकरू सकाळी गेले, ते अजून आलंच नाही. मग अनंत ब्रह्मांडाचा परमेश्वर, अनंत ब्रह्मांडाचा मालक
आणि ब्रह्मांडाचा स्वामी तो धाता माता पितामह असा जो परमेश्वर आहे तो पायामध्ये उपानं घालतो, खांद्यावर उपरणं टाकतो आणि चांगदेव भट्टाच्या स्वदार्थ मिळतो. आणि तिथं जाऊन बघतात चांगदेव भट्ट परमेश्वर चिंतन करत आहे. एक गुंफा करत आहे, ही चांगदेवरावाची गुंफा. दुसरी गुंफा करतो, खोपा करतो, ही गुंडमरावाची गुंफा. असं दिवसभर म्हणत असतो. आणि खरा तो योगी आहे. आणि 4 घंट्यामध्ये 6 घंट्यामध्ये परमेश्वर त्याच्याकडे आकर्षित होतात. तर त्यामुळं तसं जो आकर्षित झालेला क्षण हा दिवाळीचाच क्षण आहे मायबाबा. आणि मग त्याप्रमाणे जर आपण परमेश्वराला आकर्षित करू शकलो, परमेश्वराचं चिंतन करू शकलो, परमेश्वराचं ऐकू शकलो, परमेश्वराच्या म्हणण्याप्रमाणे आपण परमेश्वराला अनुसरू शकलो, देशाच्या शेवटी जाऊ शकलो आणि झाडातळी बसून चिंतन करू शकतो, तर तो योग्य पाहे पाती पोळी निरंतर. तो जो प्रत्येक क्षण आहे आपल्या जीवनात आलेला, जो झाडातळी बसून आपण चिंतन करतो ना, तो आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण आपल्याला दीपोळीसारखा आहे. म्हणून मायबाबा, योगी पाहे पा दीपोळी निरंतर. योगी म्हणजे सतत परमेश्वराचं चिंतन करणारा जो माणूस आहे, त्याला अमुकच एक दिवस हा दिवाळी आहे, दिवाळीचा आहे असं काही नाही, आनंदाचा आहे असे काही नाही. तर तो चिंतन करण्यामध्ये त्याचा जेवढा वेळ जाईल, देशाच्या शेवटी जाईल, झाडाच्या तळोटी बसन आणि प्रत्येक क्षणाला परमेश्वराचं चिंतन करण. आणि तो क्षण, प्रत्येक क्षण तो म्हणजे योगी याला म्हणजे तशा परमेश्वर चिंतन करणाऱ्या माणसाला दिवाळी आहे बापू. तर त्याचमुळं संत ज्ञानेश्वर माऊली म्हणले की मी अविवेकाची काळजी. म्हणून आपण आपल्या जे संसारात आल्यामुळं आपल्या मनावर जी अविवेकाची काळजी राहिली, विवेक राहिला नाही आपला. आणि आपण संसारात आलो, येताना आपण म्हणून आलो की मी तिथं गेल्यानंतर मी परमेश्वराचं चिंतन करत मी योगी होईल आणि मी माझा ह्या अनंत सृष्टीच्या म्हणजे संसाराच्या तापातून निघून जाईल, सुटून जाईल असं आपण ठरवून आलो होतो. परंतु इथं आल्यावर आपल्याला अविवेकाची काजळी आली. मी अविवेकाची काजळी फेडून विवेक कधी पोहोचले. म्हणून संत म्हणतात की ही जी आलेली अविवेकाची काजळी तुमच्या मनावर, तुमच्या बुद्धीवर, ती अविवेकाची काजळी फेडून टाका आणि फेडून विवेक दीप उजळा, देवाला अनुसरा, देशाच्या शेवटी जा, झाडाच्या तळोटी बसा आणि सतत परमेश्वराचं चिंतन करा. तर तो जो क्षण आहे प्रत्येक ते योगी पाहे पाठी पोळी निरंतर आहे बापू. याप्रमाणे आपल्याला ही दिवाळी निरंतर करायची असेल तर आपल्याला अनुसरलं पाहिजे आणि आपण परमेश्वराच्या मनाप्रमाणे शेवटी जाऊन त्या झाडाच्या तळी बसून चिंतन केलं पाहिजे. तर ती चिंतन केलेला जो क्षण आहे, तो खरा आपल्यासाठी, योग्यासाठी, आपल्यासाठी तो प्रत्येक क्षण हा दिवाळी आहे. तर खरी दिवाळी ती आहे. तर ही दिवाळी मानण्यापेक्षा खरी दिवाळी ती माना आणि खरंच आपल्या आयुष्याचं कल्याण करून घ्या. आणि असं सगळ्या साधू संतांचं म्हणणं आहे मायबाबू. तर त्याप्रमाणे आपण कराल अशी मी अपेक्षा करतो. आणि तुम्हाला आज दिवाळीच्या लाख शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.